वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाबाबत सुप्रिया सुळेंनी सरकारला एक जोरदार प्रश्न विचारला आहे। ऐसा क्या हुआ है वक्फ बोर्ड में कि अभी आपको ये बिल लाना है? सर, वी ऑब्जेक्ट, प्लीज विथड्रॉ दिस बिल। खरंय हो, आत्ता नेमकं काय झालं? आत्ता काहीही झालं नाहीये। जे व्हायचं होतं ते 4 फेब्रुवारी 2016च्या दिवशी झालं, जेव्हा वक्फ बोर्डाच्या CEO नसीम बानो पटेल यांनी नाशिकमधील मशिदीजवळ असलेली जमीन वक्फ बोर्डाची नाही असं नोटिफिकेशन जारी केलं आणि त्यानंतर 2,500 कोटी अशी किरकोळ किंमत असलेली जमीन नाशिकच्या बिल्डरांना विकली। आता नसीम बानो पटेल यांची नियुक्ती सुप्रिया सुळेंच्या पक्षातले माजी नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनीच केली होती। त्यात असं काय विशेष? हो ना, आता असं काय झालंय? बरोबर आहे, अहो घडलं ते 2003 मध्येच, जेव्हा वक्फ बोर्डाचे सदस्य मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवींनी अहमदनगरमधली 32 एकर जमीन वक्फ बोर्डाची नाही असं सांगून स्वतःच्या मालकीची करून घेतली होती। त्याच पद्धतीने नागपूरच्या झिंगाबाई टाकली भागातल्या वक्फ बोर्डाच्या जमिनीचेही फक्त 288 प्लॉट्स तर विकले होते। हेही आत्ता थोडी 99 साली घडलं होतं। ऐसा क्या हुआ है वक्फ बोर्ड में कि अभी आपको ये बिल लाना है? सुप्रियाताई, तुम्ही लढत राहा, कारण भारताचा कोपरान कोपरा वक्फ बोर्डाचा होत नाही तोपर्यंत आपल्या देशाला या दुरुस्ती विधेयकाची काही एक गरज नाहीये।